ठाऊक आज क्षणभर थांबावंसं वाटलं. हरवलेलं मन पुन्हा शोधावंसं वाटलं. अशांत हे मन शांत करावंसं वाटलं. होऊन अपेक्षाशून्य चिंतामुक्त व्हावंसं वाटलं. थांबून धडपड सारी आज स्तब्ध व्हावंसं वाटलं. भरल्या पोटी शांत निजावंसं वाटलं. आज जन्म आणि मृत्यू विसरावंसं वाटलं. का कुणास ठाऊक आज थोडंसं प्रेम स्वतःवरती करावंसं वाटलं. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ सकाळचा आहे त्याच्यामुळे गुड मॉर्निंग. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो असा आहे की थोडं प्रेम स्वतःवरती करावंसं वाटलं. असं कधी वाटतं तर ते सगळ्यांना ज्याचा त्याचा अनुभव आहे. कोणाला कधी तर असं वाटू शकतं की स्वतःवरती का होऊ देत ना, पण थोडंसं का होऊ देत ना, पण स्वतःवरती प्रेम हे नक्कीच करावं. तर इथे बघा, जे लहान असतात तर तेव्हा म्हणजे हे काही हे नाही आहे. लहानपणी कुठलीच हे नसतं, म्हणजे एकदम निस्वार्थ, कुठे पण काही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे आहे ना तर ते खुश राहतो. आता इथे घरी एवढी सारी खेळणी आहे ना, तर थंडी लागत होते म्हणून वरती आले टेरेसवरती. आणि सार्थक ना ही फक्त असं टेरेसवरती जे शेवाळ येतं ना पावसाळ्यात, तर ते एका झाकणाच्या तिथेच एक झाकण मिळालं आणि त्याच्या याच्यामध्ये भरून तिथे आणून टाकत होता. आणि ते असं एका याने जे आहे ना ते असं बारीक करत होता. बरं, परत ते झाकणात भरत होता आणि इकडे तिकडे पसरवत होता. मी तिथे झाडू मारून घेतला. त्याला सांगितलं की बाळा असं करू नकोस. तर तो ते जी कॅन दिसते तेलाची कशाची काय माहीत, ती कोणीतरी आणून ठेवली. एक्सरसाइज करणारी जी मुलं आहेत ना आमच्या इकडे, तर त्यांनी ती वरती आणून ठेवलेली. तर त्याच्यामध्ये टाकतो आणि परत काढून टाकतो. तर म्हणजे त्याला बोलले मी की सायकल घे वरती, खेळणे घे. तर नको, हेच ठीक आहे. याच्यामध्येच हे बघा असं टाकतोय. तर याच्यावरून कळालं की म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्याच्यातून लहान मुलं आनंद शोधतात. आणि आपण ना कितीही मोठ्यातली मोठी गोष्ट असली ना तरीसुद्धा आपल्याला आनंदी राहता येत नाही. का काय माहीत, काही कळतच नाही. आणि लहानपणी कसं एक छोटंसं चॉकलेट जरी मिळालं ना तरी आनंद व्हायचा. आणि आता स्वतः पैसे कमवतात, स्वतः एक भरणीसुद्धा आणू शकतो, एक कंटेनर घेऊन येऊ शकतो चॉकलेटचं, पण ते आणलं ना तरीसुद्धा आपल्याला आनंद भेटत नाही. कारण आता आपला आनंद जो आहे ना तर इतरांवरती अवलंबून आहे. तर इतरांवरती कोणीतरी काहीतरी घेतले म्हणून मला घ्यायचं आहे, कोणीतरी काहीतरी केलं आहे म्हणून मला करायचं आहे, कोणी काहीतरी कुठेतरी जातं आहे म्हणून मला जायचं आहे. तर तसं करू नका. स्वतःवरती थोडंसं प्रेम करायचं. जे माझ्याकडे आहे ना तर ते खूप आहे, खूप जास्त आहे, खूप आहे जे आहे ते माझ्याकडे. कारण आपल्याला जर 2 हात 2 पाय आहे तर ज्याला नाही आहे ना त्याचा विचार करा, त्याला काय वाटत असेल. म्हणजे आपल्याकडं आहे ना तर त्याच्यासाठी त्या देवाला थँक्यू बोलायचं, देवाचे आभार मानायचे की बाबा जे दिलं आहे ते माझं होतं, जे नाही आहे माझ्याकडे, जे मला नाही दिलं आहे बहुतेक ते माझ्यासाठी नव्हतं. मी तरी तेच म्हणते स्वामींना की जे तुम्ही मला दिलं आहे ते माझं होतं आणि जे तुम्ही माझ्याजवळून काढून घेतलं आहे ते माझं नव्हतंच, म्हणून बहुतेक ते गेलं असावं. मग ती चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट गोष्ट असू दे. कारण प्रत्येक आपल्या लाईफमधली जी प्रत्येक गोष्ट आहे ना तर ती त्याची येण्याची आणि जाण्याची वेळ ही ठरलेलीच असते. माणसापासून ते वस्तूपर्यंत सर्व काही. तर आपण त्याचं दुःख जर घेत बसलो की नाही याच्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही आहे, ह्याच्याकडे कसं आहे, माझ्याकडे का नाही आहे, तर असं नाही करायचं. जे आहे ना तर त्याच्यात खुश राहायचं. जे आहे आपल्याकडे ते खूप आहे, खूप जास्त आहे. बरं, आपल्यापेक्षा वरच्या लोकांचं बघायचं नाही. आपल्यापेक्षा जे म्हणजे आता आपल्याला 2 हात आहे, मी त्यांचं हे करत नाही आहे. पण असं म्हणजे स्वतःला असं हे करू नका. आता एखादा जर 4 व्हीलरमधून जातो आहे तर आपण बाईकवरून जातो आहे ना तर आपल्याला असं वाटतं माझी पण 4 व्हीलर असती तर बरं झालं असतं. हा कसा सावलीतून जातो. पण तुझ्याकडे बाईक आहे ना, जो सायकलवरती जातो आहे तो पायाने चालवत जातो आहे, त्याच्याकडे बघ जरा. बरं, जो सायकलवरती असतो ना त्याला वाटलं माझ्याकडे जर बाईक असती तर बरं झालं असतं, म्हणजे पॅन्डल मारायची गरज पडली नसती. बरं, तू सायकलवरती आहे ना, जो पायी चालत जातो आहे त्याच्याकडे बघ ना. त्याच्याकडे सायकलसुद्धा नाही आणि तुझ्याकडे सायकलही आहे. तर जो पायी चालतो आहे त्याला असं वाटतं माझ्याकडे सायकल असती तर खूप छान झालं असतं. बरं, तू ज्यांना खरंच जे अपंग आहे, ज्यांना पाय वगैरे नाही आहे, तर त्यांना बघा ना, ते चालता येतच ना. ते जर संघर्ष करू शकतात तर आपण का नाही. आपले तर 2 हात 2 पाय एकदम दष्टपुष्ट आहे.
मग का असं म्हणजे दुसऱ्याकडे बघून स्वतःवरती प्रेम करायचं सोडून देतात, स्वतःवरती लक्ष देण्याचं सोडून देतात. आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे की त्याच्याकडे ते नाही आहे, माझ्याकडे हे नाही, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे आहे. हा गर्व झाला आहे, हे स्वतःवरती प्रेम नाही झालं आहे, हा गर्व झाला आहे. आणि आपण त्याच्यासाठी झटतो आहे दिवसरात्र की बाबा त्याला हे त्याने गाडी घेतली आहे का, त्याने टू व्हीलर घेतली आहे का, मी आता पुढच्या वेळेस फोर व्हीलर घेणार. काय गरज चालली आहे त्याची, आहे ना सुखी, गरज आहे का त्या गोष्टीची? हां, खरंच गरज आहे ना त्या गोष्टीची, तर ते नक्कीच घ्या. की तुम्हाला खरंच गरज आहे, कोणीतरी घेतली म्हणून नाही, आपल्याला गरज आहे म्हणून घ्या. त्याच्यामुळे आपल्याला ना शांती मिळते, सुख मिळतं. स्वतःवरती स्वतःसाठी काय पाहिजे ते, स्वतःमध्ये काय बदल करायचे ते बघा. कोणामध्ये आता एखाद्याचा स्वभाव जर आपल्याला आवडत नसेल तर आपण त्याला कितीही सांगितलं तरी तो बदलणार आहेस का? नाही बदलणार. मग आपल्याला काय आवडते ते बघायचं. एखाद्याचा स्वभाव एकदम फटक्यात बोलण्यासारखा असतो, तो पटकन बोलून जातो आणि मोकळा होऊन जातो. पण आपण असं बघत नाही की चला तो जो बोलला आहे तर तो पटकन बोलून गेला आणि छान बोलला, चांगला बोलला, चला आपल्याला कळालं तरी की काय आहे ते आपण बघत नाही. मग तो मला असंच बोलला, मग त्याने ते तसंच म्हटलं, मग याने हे असंच केलं, बरं आता हे तुमच्याच बाबतीत होतं का, तर नाही माझ्यासुद्धा बाबतीत होतं. पण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या मी आता सोडून द्यायला शिकले. खूप जास्त गोष्टी आहे की ज्याच्या म्हणजे मी खूप दूर झाले. जिथे आपली किंमत नाही तिथे जायचं नाही, जे पचत नाही ते खायचं नाही, अशा याच्यातली मी झाले. जास्त म्हणजे हे करत बसत नाही, कोण बोललं नाही, कुठे गेलं नाही, याच्यामध्ये आपण पडायचं नाही. जे आपल्यासाठी चांगलं आहे ते देव आणणार आहे. जी माणसं आपल्यासाठी चांगली आहेत ती आपल्या लाईफमध्ये येणार आहेत. आणि ही जी वाईट माणसं असतात ती गेलीच नाही तर चांगली माणसं येण्याला जागा आहे का? नाही आहे ना. मग चांगली माणसं येण्यासाठी ही जी वाईट माणसं असतात तर ती जावी लागेल. त्याच्यासाठी चांगली माणसं यावी लागेल. तुमच्या मनामध्ये जर चांगले विचार असतील तर अजून चांगले विचार यायला, अजून काहीतरी शिकायचं, काहीतरी वाचायचं, काहीतरी बघायचं. आणि तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार असतील तर ते काढण्यासाठी देवाजवळ थोडा वेळ बसायचं. आता तुम्ही असं म्हणाल की काय ते देवाजवळ पुस्तकं आणि माळ घेऊनच बसायचं का, तर नाही. तुम्ही शांत पण बसू शकता की बाबा वाईट विचार जाऊ दे आणि चांगले विचार येऊ दे. त्याच्यामुळे जे आहे ना तर ती थोडी का होऊ देत ना पण पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये येते की म्हणजे थोडं तरी आपल्याला असं वाटतं की बाबा काहीतरी चांगलं आहे. आता कोणाला वाटतं की देव नाही आणि कोणाला वाटतं देव आहे, किंवा कोणाला वाटतं निगेटिव्हिटी आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे, ते सारखंच आहे. पण ज्याचा त्याच्या विश्वासाचा हे आहे. मग स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचे. आपल्याला जे समोरच्याकडून नको असतं तेच त्याला पण आपल्याकडून नको असतं. एखादी गोष्ट आपल्यामध्ये एखाद्या वेळेस आपण काय करतो, गोड बोलतो आणि पाठीमागे वाईट बोलतो. ते त्याला नको असतं. त्याला कळल्याच्या नंतर कळतं की त्याला ते गोष्ट नको होती. तर तसं आहे. आपल्याला पण एखादी गोष्ट नको असेल तर ती स्वतःमध्ये पहिले बदल करायचे, नंतर दुसऱ्यांकडून अपेक्षा करायची की ही गोष्ट आपल्याला नको होती आणि मी हा बदल केला आहे तर त्यांनीसुद्धा हा बदल करावा. तर असं असतं. पहिलं स्वतःकडे लक्ष द्यायचं, स्वतःचा आनंद टिकवून ठेवायचा, स्वतःवरती प्रेम करायचं. त्याच्यानंतरच जे आहे ना तर ते दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.